नमस्कार मित्रांनो, 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाच्या भविष्याबाबत एक अतिशय महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. पण ही बातमी नक्की काय आहे, या मागचा इतिहास काय आहे ते आधी सोप्या भाषेत समजून घेऊया. 2022 मध्ये आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली. या 75 वर्षाच्या काळाला अमृत महोत्सव म्हटलं गेलं आणि तिथून पुढील 25 वर्षांच्या प्रवासाला अमृतकाल असं नाव देण्यात आलं आहे. आता 2047 मध्ये भारत स्वातंत्र्याची 100 वर्ष साजरी करेल. स्वातंत्र्याच्या या शताब्दी वर्षापर्यंत भारताला एका विकसनशील देशाकडून थेट प्रगत आणि महासत्ता राष्ट्र बनवणे म्हणजेच विकसित भारत 2047चे स्वप्न आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून एक विशेष रोडमॅपची अधिकृत घोषणा केली, ज्याला नाव दिले आहे शक्ती की सप्तधारा. सप्तधारा म्हणजेच विकासाच्या 7 मुख्य नद्या किंवा 7 शक्तिशाली स्तंभ. हे 7 स्तंभ नेमके कोणते आहेत आणि यामुळे देशाचे चित्र कसं बदलणार आहे हे आता सविस्तर पाहूया. पहिला स्तंभ, औद्योगिक उत्पादन आणि मॅन्युफॅक्चरिंग. लहान सुट्या भागापासून ते मोठ्या विमानांपर्यंत सर्व गोष्टींचे उत्पादन भारतातच व्हावे, हा यामागचा उद्देश आहे. जागतिक दर्जाच्या वस्तू आपल्या देशात बनतील तेव्हा कोट्यावधी तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी मिळतील आणि भारत जागतिक पुरवठा साखळीचे मोठे केंद्र बनेल. दुसरा स्तंभ आहे आधुनिक कृषी आणि अन्न प्रक्रिया. आपल्या शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा आणि भारतीय शेती जागतिक बाजाराशी जोडली जावी, यासाठी भरड धान्ये, फळे, भाज्या आणि सेंद्रिय उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रँडिंग केले जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून ग्रामीण भाग अधिक समृद्ध होईल. तिसरा स्तंभ आहे तंत्रज्ञान आणि नवोपक्रम. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, डेटा सेंटर्स आणि स्वदेशी 6G तंत्रज्ञानावर भर दिला जात आहे. भारत फक्त तंत्रज्ञान वापरणारा देश न राहता नवीन तंत्रज्ञानाची निर्मिती करणारा देश बनणार आहे. चौथा स्तंभ आहे गती, शक्ती आणि आधुनिक पायाभूत सुविधा. द्रुतगती महामार्ग, जलद रेल्वे, आधुनिक बंदरे आणि अंतर्गत जलमार्गांचे मोठे जाळे उभारले जात आहे. यामुळे प्रवासाचा वेळ वाचेल आणि देशभर मालाची वाहतूक अत्यंत स्वस्त आणि जलद होईल. पाचवा स्तंभ आहे संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबन. आता भारत शस्त्रांसाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून राहणार नाही. अत्याधुनिक ड्रोन, क्षेपणास्त्रे आणि युद्ध साहित्याचे उत्पादन देशातच सुरू झाले आहे. भारत आता संरक्षण साहित्याची आयात करणारा देश न राहता जगाला निर्यात करणारा देश बनत आहे. 6वा स्तंभ आहे हरित आणि पर्यावरण पूरक अर्थव्यवस्था. म्हणजे सौर ऊर्जा, ग्रीन हायड्रोजन, सागरी संसाधने आणि मत्स्य व्यवसायाचा विस्तार करून पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. निसर्गाचे रक्षण करत आर्थिक प्रगती साधणे हा या मागचा मुख्य हेतू आहे. 7वा स्तंभ आहे आपली संस्कृती आणि सॉफ्ट पॉवर. योग, आयुर्वेद, चित्रपट, गेमिंग, ॲनिमेशन आणि आपल्या समृद्ध संस्कृतीच्या जोरावर जगभरात भारताची एक वेगळी आणि मजबूत ओळख निर्माण केली जात आहे. मित्रांनो, लाल किल्ल्यावरून जाहीर झालेला हा रोडमॅप पुढील 25 वर्षात भारताचे भविष्य बदलणारा ठरणार आहे. या 7 स्तंभापैकी कोणत्या क्षेत्रात भारताने सर्वात आधी प्रगती केली पाहिजे असं तुम्हाला वाटते ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.